हाय, तर आता आपण आलो आहे बाटू केव्जमध्ये. बाटू केव्ज ही मलेशियाचे खूप हे प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ आहे. बाटू म्हणजे दगड. तर ही दगडाची गुहा आहे आणि ही कोलालंपूरवरनं हे 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि हे मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये ही मोठी केव्ज आहे. तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या कलरच्या स्टेप्स दिल्या आहेत. आणि तिथून असंच जायला आहे आणि तिथे एक शंकराची मूर्ती आहे. शंकराची पिंड आहे, स्वयंभू शंकराची पिंड आहे. तर असं आणि खूप तिथून एक म्हणजे वॉटरफॉल आहे छोटा. असं सगळं मस्त मस्त बघायला आहे आणि खूप उंच आहे. म्हणजे डोंगराच्या आतमध्ये हे खूप उंच असं आहे आणि तिथे अशा वरती पायऱ्या दिल्या आहेत चालायला. असंच पायऱ्या चालत जायचं वर आणि खाली यायचं असं. आणि त्याच्यामधूनच ते हे वॉटरफॉल सोडलेत. आणि हे तिकडे अशा मूर्त्या एक एक बांधल्या आहेत. हे सगळं हिंदूचं देवस्थान आहे. इथे तुम्ही आत बाहेर गेलात की एक मुर्गन म्हणजे कार्तिक स्वामी इथे म्हणतात. तर मुर्गनची मूर्ती खूप मोठी भव्य आहे. ती तुम्हाला आता पुढे दिसेलच. तर असं हे ही अशी ही गुहा आहे. त्याला बाटू केव्ज म्हणतात. आणि हे पूर्ण लाईमस्टोन आहे. लाईमस्टोनमधलं हे सगळं आहे. त्याच्यात हे आता हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे. तर असं आपण त्या केव्जमधनं बाहेर येतो. खूप लोक येतात, पण इथे काय माहिती व्हिडिओ बरोबर काढायला मिळाला नाही, कारण आत खूप काळोख आहे. त्यामुळे असं दिसत नाही. हे बाहेरचं आहे. बाहेर आल्यावर सगळं असं आहे. मोठे घोडे, मोठे हे सगळं अशा मूर्त्या आहेत. लक्ष्मीची मूर्ती, तर सगळं असं बाहेर आल्यावर आहे. असं एकंदर खूप छान आहे. बाटू केव्ज. बाटू केव्ज म्हणजे दगडाची गुहा. कृष्णाची मूर्ती, विष्णूची मूर्ती. असं सगळं खूप छान आहे.